आत्ता दुपारपर्यंत हिचा निर्णय होता ते ड्रेस बदलून आणा. आणि आता काय म्हणते हं. नको बदलायचं. का बरं? असू द्या आणलेलं. असं द्या आणलेलं नाही उगीच तुला आवडत नसेल तर उगच कशाला. नाही आवडायला काय झालं. हे आवडलंय का? नंतर कसं काय आवडलं? आधी नको होते मनानच. माझी बहीण म्हणायली की आता जर बदल केल्यावर नंतर चांगली भेटत नाही. तसं काही नसतं. तू बहीण सांगायली त्यावरून तू ठेवते, हेच चुकीचं आहे. मग तुला असू दे की काय होणार आहे. आता असं देणारच आहे, ते काही विषय नाही. मी काय पण तसं नाही दुसऱ्याचं विचार घेऊन विचार करायचा नसतो आपल्या. पण ते दारू पिणारे येतात ना, उदार त्यांनी रुपयाचं पण मागितलं तरी त्यांना द्यायचं नाही. तुला सांगतो मी. आत्ताची एक पिऊन बडबडून तो म्हणतो गाडा पाडतो तुझा. तो तिथली काठी उचलली ती तो दांडू आणि आला इथं. मी म्हणलं चल पाड फोड, काय करायचं कर म्हणलं. तिथं जाऊन बसलो मी मांडी घालून आणि व्हिडिओ चालू केला त्याचा मी असा. कोण होतं? तोच तिकडला तो बेवडा. आणि परत थांबलाय म्हणजे त्यानं 100ची नोट दिली माझ्याजवळ आणि चिल्लर मागत होता. मी म्हणलं आधीचं 100 आहे ते आले. म्हणलं हे पटकन दे नाही तर फोडतोच दांडा घेऊन उभा राहिला. परत त्याला म्हणलं मी पण आता त्याच्या कुठं तोंडाला तोंड देत बसू म्हणून म्हटलं 50 दे, 50 घेऊन जा, 50 राहतात अजून तुझ्याकडं. नाही मला सगळेच दे. परत म्हणला बरं मला 70 रुपये दे. दिलं त्याला 70. परत अजून एक गिळून गेला इथं. तो मग राहत नाही. 17 भाऱ्या झालं. ग्लास आणून ठेवायचं आणि तो कुठं पडलाय ते कचऱ्यात जाऊन डायरेक्ट. येऊ दे, पाऊस आला की आपला पण चांगला धंदा चालतो बरोबर. खरंच की चालतोय का नाही मग. पावसाच्या वातावरणात बाया स्वयंपाकाला कटाळा करतात, डायरेक्ट मग आणा वडापाव. तर गोविंदाज म्हणायली जा की पटकन घेऊन ये. जा नको पाठवायला त्याला, पाऊस लई आला इथं जवळ आला. मग ते काय सांगत होतं तुला मी. हां मग त्याचा व्हिडिओ काढायला लागलो. मग काय म्हणतोय मी म्हटलं काय करायचं कर, मला माहीत नाही तू दिल्याला. मग तर काय म्हणतो आता तर असं म्हणतोय ना. मग तर म्हणतो आता 500ची नोट दिलंय तुला. म्हणलं कोणाला म्हणायचं त्याला म्हण, माझ्याकडे 500ची नोट पण आहे का नाही बघतील लोक आहेत ते पण सांगतीलच की. म्हटलं त्याला काय बोललो आता मी तुला, काय बोललो आता मी. त्यांच्याकडे बघत होती काय. मग आपलं काम सोडून त्यांच्याकडं काही बघायचं. काय बोललं म्हणून नंतर काय नाही आता ते सोडून. फक्त एवढं सांगतो कोणतं बेवडा असो ना कोण असो, कोणाला उधार सुधार द्यायचंच नाही. आधीचे आहेत ना तेच आता सगळ्याकडून वसूल करायचे. ज्याला पण उधार मागतो ना तो माणूस परत मग त्यांना देऊन गेला ना, मग परत तोंड पण दाखवत नाही तो. त्यांना राग येतोय. आणि अजून काही जण तर असे आहेत म्हणतात माणसात कशाला हटकलं, माणसात कशाला मागितलं. मग काय त्यांच्या घरात बायात जाऊन मागू काय त्यांना, खोपच्या आत जाऊन. पहिल्यांदा द्यायचं नसतं. मग तेच तिथंच चुकलेलं ना सुरुवातीला. मग तर द्यायचं नाही कोणालाच. कमी झालं तरी आनंदित, नो टेन्शन. वडापावचं ते बनवून ठेव आता थोडेसे 10-20. उठ मग. खुश का नसते बरं तू. नाही खुश व्हायला काय झालं. आणि गेली झोपायला आणि तिकडं निवांत 3 तास झोप मारून आली तू. आणि मोबाईल बंद करून ठेवलाय. मी इकडं मोबाईलचं ते वाट बघून कटाळलो फोन करून. हे काही घेतलेली होती. होय ग त्रिशा. कशी वाटायली रे वडापावची क्वालिटी आकाश. 1 नंबर. खरं आहे ना. लो नंबर 1 नंबर 1. आपण विचारी कशी वाटते. यावंच लागतंय. यावं लागतंय ना ड्रायव्हर सर. खरंच सांगा, उगाच मला चढवू नका. 1 नंबर. हा खरं सांग बरं, अगदी मनापासून सांग, त्यांचं नको ऐकू. मस्त आहे ना. आज यांची कितीची आली ऑर्डर. यांना 20 पोच झाल्यात, अजून 20 द्यायच्यात, म्हणजे 40 वडापाव. एवढं कोण खातंय. क्वालिटी 1 नंबर. हा थँक्यू. ए सागर इकडं तोंड कर तुझा. फोबाड इकडं कर तुझं. इकडं हा माझा नातू. त्यांना सगळ्यांना घेऊन येणारा मेन मुकादम हा.
हे म्हणला कशी क्वालिटी काय त्याला विचारावंच म्हणलं आता. एक नंबर. चालू द्या तुमचं. हे घे मोबाईल. थँक्यू. अचानक अचानक काय तुम्ही मॅच जिंकली ना त्यामुळं. आमच्या गावातली एक टीम होती, आमना समोर टीम चालू होते, 200 रुपये जिंकले. हा त्यांचं हारणारचे नाव आहे अरुण चव्हाण. जाऊ दे, हरणाऱ्याचं कशाला नाव सांगायचं. काढ यांना द्यायचं, यांना तोंड बंद पडलं त्यांचं. हे बंद करा रे मोबाईल. तुमच्या वहिनीसाठी म्हणजे पूजासाठी खूप साऱ्या कमेंट येतात की खूप काम करते आणि तू दादा काहीच काम करत नाही, तिला मदत करत जा, तू पण हे काम करत जा, असं तसं. चांगलीच गोष्ट आहे की तिला तुम्ही म्हणताय की ती खूप कामं करते आणि खरंच ती खूप कामं करते, घरचं करते, तिथं करते, खूप कामं करते. पण याचा अर्थ असा नाही की मी कामच करत नाही, मी पण करतो. तिला पण विचारा तुम्ही, मी पण कामं करतो, ती पण करते, आम्ही दोघं मिळून कामं करतोय. आधीसारखं मी तिला एवढासाही त्रास देत पण नाही. मी तिची खूप माया करतोय आता सध्या तरी. ती पण चांगलं वागते, मी पण चांगलं आहे, त्यामुळं असं काही तिला त्रास नाही, काय नाही. कामं मिळून मिसळून करतोय, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हे बघा आता माझ्या मागे धावपळ आहे, असं पावाचे कॅरेट आहे बघा, दोन्हीकडं असं लटकवल्यात. हे असं माझं काम असते. सकाळ सकाळी खूप काम असतात मला, पण माझ्या पोटाला भाकरसुद्धा नसते. आम्ही सगळ्याची पोटं भरतो पण आमचे पोटं उपाशी राहतात. एवढं कामं करतोय दोघं मिळून. मागं पोरगा गप्पच उभा राहिला आहे, बघायला तो म्हणत असेल हा काय येडपणा चालला आहे याचा, असं काहीतरी असेल त्याचा विषय. मग एवढंच म्हणायचं आहे मला का तुम्हाला काळजी नसावी. आणि म्हणे की दादा वहिनीची तब्येत बघ किती बारीक झाली ते कामं करू करून. तर ती आधी तर कुठलाही जाडी होती. मी होतो आधीपासूनच, मग होतं म्हणजे अजून पण आहे, पण जरा कमी वाटायलं आहे मला. काय माहीत झालं आहे का नाही की थोडंफार फरक वाटतंय असं मला तरी. कारण किती तर उपाशीचा असतो मी, खरंच खात नाही, काहीच खात नाही मी. माझ्या मागं लई कामं असतात. आता इथून गेलो की चालूच, हे पण कामच आहे. गाडीवर रोज येणं घेऊन जाणं ते पण काही सोपं नाही. नुसतं अंग दुखतंय. ज्या दिवशी बटाट्याचं पोतं न्यायचं असतंय ना, नुसतं आकडून जातोय मी. माझे पाठीत दुखायला लागतंय कारण मला पूर्णपणे व्यवस्थित बसता नाही येत. ते पोतं इथंच बांधलेलं असते बटाट्याचं, या सीटवर पाठीमागं इथं. मग कुठं मला जागाच राहत नाही, असं होतंय विषय. कितीला आहे शाळेत? 7वीला. कोणत्या शाळेत? श्रीपतराव भोसले हायस्कूल. हां श्रीपतराव भोसले हायस्कूल आमच्या धाराशिवचा. ते तो जात होता इथून, मग ते मला व्हिडिओ काढताना बघून तो थांबलाय, म्हणून त्याला पण बोललो नाही. काय नाव तुझं बाबा? अथर्व सुदर्शन बनसोडे. अथर्व बनसोडे. हे आमचं सिव्हिल आहे, सिव्हिलचं बॅक साईड आहे धाराशिवचं. मी असा बाहेरून जातोय कारण कोणाच्या गाडीला हे कॅरेट वगैरे लागल आणि उगाच कुठं पण पिढा करून घ्यायची नशिबाला, त्यामुळं मी आपल्या अंतरानं जातोय, बाहेरून निघून जातोय. आता हे आमचं रोड. आता मी थोड्याच वेळात बार्शी रोडला निघतो, म्हणजे धाराशिव ते बार्शी रस्त्याला. आणि मग सनाट आपलं तिथून किती 12 किलोमीटर आहे गाव, 12-13 किलोमीटर, मग तेवढं जातो. चला, तुम्हाला काळजी करू नका, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि आम्ही करतोय मिळून मिसळून खरंच. पण तिच्यासाठी ज्या कमेंट केल्या त्याबद्दल पण थँक्यू, माझ्यासाठी कमेंट केल्या त्याबद्दल पण थँक्यू. चला, बाय.